रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वामीच्या घराचं आपल्याला होम टूर करायचं आहे। आजपर्यंत आपण सर्वांच्याच घराचे होम टूर बघितले, पण स्वामींच्या घराचं होम टूर मला द्यायची फार मनातून इच्छा होती। कारण मी खूप वर्षापासून या घराची वाट पाहत होते, स्वामींच्या घराची। कारण किरायाच्या घरात राहत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जागा असेलच देवघरासाठी किंवा स्वामींच्या घरासाठी हे नव्हतं। त्यामुळे आम्ही जेव्हा स्वतःच्या घरात आलो तेव्हा आम्ही घर घेतलं। म्हणजे आमचं स्वतःचं घर म्हणजे तेही स्वामींचंच आहे, पण त्यांच्यासाठी पण घर घेतलं। तर तेच घर तुम्हाला दाखवणार आहे मी थोडक्यामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत चला स्वामींच्या घराच्या होम टूरला। स्वामी महाराजांची ही मूर्ती मला माझ्या बहिणीने म्हणजे दीदीने आणून दिलेली आहे। मी तिला सांगितलं होतं आणण्यासाठी आणि तिने मला ती आणून दिलेली आहे। अभिषेक वगैरे करून छान असं स्थापन केलेलं आहे आणि पाठीमागं ॲक्रिलिकची सीट आहे बॅकग्राऊंडला। घराच्या देवघराच्या पूर्ण पाठीमागे ती सीट 2000 रुपयाची आम्ही घेतलेली आहे आणि त्यावरती स्वामी महाराजांचं चित्र असल्यामुळे असं वाटतं की सतत स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत। मुख्य दरवाजा जो आहे स्वामी महाराजांच्या घराचा, तिथे 2 हत्ती आहेत दोन्ही साईडला। ते आपल्याला संरक्षण, सौभाग्य आणि स्थैर्य दर्शवतात। त्यामुळे 2 हत्ती दोन्ही दरवाजाच्या मुख्य दरवाजाजवळ आहेत आणि त्यानंतर दोन्ही साईडला उतरंडी ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये म्हणजे 5 याची उतरंड आहे माझी आणि त्यामध्ये वेगवेगळं धान्य ठेवलेलं आहे। हे झालं प्रवेशद्वाराचं आणि वरती आता सर्वात टॉपचा जो एरिया आहे त्यावरती मोराचं डिझाईन आहे, जे की सरस्वती मातेचं आपल्या वाहन आहे। आणि वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मोराचं डिझाईन फोटो वगैरे काही असल्याच्या नंतर ग्रहदोष शांत होतो असं म्हणतात आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर जाते। आणि आपल्याला तर माहीतच आहे मोर ज्ञान, कला, संगीताचा प्रतीक आहे। आता सर्वात सुरुवातीला मी गणपतीची पूजा केलेली आहे, कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता, प्रथम पूज्य देवता, शुभारंभाचे प्रतीक। आपण सर्व शुभ कार्यामध्ये सर्वात अगोदर गणपतींना मान आहे, त्यामुळे मी सर्वात अगोदर गणपतीची पूजा केलेली आहे। आता त्यानंतर आहे अन्नपूर्णा देवी। अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नाची देवी मानली जाते। तिची पूजा केल्याने घरात कधीच अन्नधान्याची कमतरता आपल्याला पडत नाही आणि धन, सुख, समृद्धीचं प्रतीक पण अन्नपूर्णा देवी आहे। त्यामुळे तिला तांदूळात ठेवल्याच्या नंतर घरात समृद्धी, समाधान आणि अन्नधान्याची भरपूरता राहते। त्यामुळे मी अन्नपूर्णा देवीला पूर्ण तांदळामध्ये ठेवलेलं आहे। आता त्यानंतर लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे, जे की लक्ष्मी माता घरात धन, संपत्ती, ऐश्वर्य आपल्याला देते। त्यामुळे आपल्या जीवनात कृपा होते, दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि तंगी दूर होते। त्यामुळे लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे। लक्ष्मी माता सौंदर्य, सौजन्य, शांती, सौख्य याचं प्रतीक आहे। तिची पूजा केल्याने घरात शांती आणि आनंद नांदतो। त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये रोज लक्ष्मीचं पूजन हे केलंच पाहिजे। आणि त्या आपल्याला माहिती आहे विष्णुपत्नी आहेत, त्यामुळे आपल्या पालकत्व आणि संकटातून दूर करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या जीवनात घेतलेली आहे। आता स्वामी महाराजांचं काय सांगू, तुम्ही एवढे सर्व जाणकार माणसं आहात। माझा फार भोळा भाबडा भाव आहे स्वामी महाराजांवरती। फक्त एवढं सांगू शकते की आई वडील, भाऊ बहीण सगळेच नाते मी त्यांच्यामध्ये पाहते। प्रत्येक अडचण आलेली मी त्यांच्यावर सोपून देते। आता तुम्हीच बघा, तुम्हीच करा। मी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन अजिबात घेत नाही आणि सुखरूप असे ते प्रत्येक अडचणीतून आजपर्यंत तरी बाहेर काढलेलं आहे आणि इथून पुढेही काढतील, हे माझा ठाम त्यांच्यावर विश्वास आहे। माझ्याकडून सेवा अशी दुसरी कोणती घडत नाही। मी केंद्रात जात नाही, इथे मी खोटं बोलणार नाही। फक्त जे आहे ते मी पूजा करते आणि नामस्मरण करते, या पलीकडे दुसरं काहीही करत नाही। तरीही ते इतके पाठीशी खंबीरपणे उभा आहेत की आईनंतर त्यांच्यावर प्रत्येक गोष्ट मी सोपवते आणि ते प्रत्येक संकटातून बाहेर काढतात। आता हे आहे सरस्वती यंत्र, जे मंदिराच्या वरती ठेवलेलं आहे आणि हे प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं। मुलांचा अभ्यासामध्ये एकाग्रता एवढी वाढते आणि खरंच यामुळे ज्ञान, विद्या, स्मरणशक्ती इतकी वाढते। सरस्वती यंत्र विद्यार्थ्याच्या स्मरणशक्तीला धार देते आणि अभ्यासात लक्ष लागण्यासाठी मदत करते। त्यामुळे आपल्याकडे हे यंत्र पण असायलाच हवे। अशा प्रकारे माझं हे छोटंसं स्वामी समर्थांचं
हा स्वामींच्या घराचा होम टूर तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत रामकृष्ण हरी.